नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे गणित। गणितामधील जो पृष्ठफळ व घनफळ आहे याचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये केलेला आहे। आता थोडक्यामध्ये पृष्ठफळ व घनफळ याचा आपण सराव, खेळ, परीक्षा तसेच काही प्रश्न उत्तरे घेऊन देखील हा जो पाठ आहे तो आपण समजून घेणार आहोत। चला मग मुलांना, या प्रकरणाचा जो सराव आहे तो आपल्याला विविध प्रश्नांद्वारे, जे काही आपल्याला प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांद्वारे आपल्याला काय करायचं आहे तर दिलेल्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ती ऑप्शनद्वारे आपल्याला द्यायची आहेत। तर पहा मुलांना, आपल्याला इथे काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला काय केलं जाईल तर इथे दोन ऑप्शन जे आहे ते दिले जाईल। त्यापैकी एक जे ऑप्शन आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे, तो सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच योग्य आन्सर हे देणार आहात। तर पहा मुलांना, आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे की इष्टिकाचितीची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे कशी आहे। तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असेल तर त्याचे घनफळ डॅश होईल। बघा, LBH चे जे घनफळ आहे ते काय होणार आहे, ते दोन कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH होणार आहे, की दुसरं आपलं जे ऑप्शन आहे ते आहे L गुणिले B गुणिले H। कुठला ऑप्शन योग्य असणार आहे? अगदी बरोबर, आपलं जे ऑप्शन आहे काय आहे, इष्टिकाचितीची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे कशी आहे तर LBH असेल तर त्याचे जे घनफळ आहे ते कसे होणार आहे तर ते L गुणिले B गुणिले H असे होणार आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे घनाची कड L असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ डॅश होईल। तर ते 4L वर्ग होणार आहे की 6L वर्ग होणार आहे? कुठलं होणार आहे? इथे आपल्याला काय विचारलेले आहे की घनाची कड S असल्यास त्याचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते किती होणार आहे? ते 4L वर्ग होणार आहे की 6L वर्ग होणार आहे? अगदी बरोबर, ते होणार आहे 6L वर्ग। आणि पहा, उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे। पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे वृत्तचितेच्या तळाची त्रिज्या R व उंची H असल्यास वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ डॅश होईल। आता ते कुठलं होणार आहे बघा, एकूण पृष्ठफळ ते 2 LB अधिक BH अधिक LH होणार आहे की 2 पाय R कंसामध्ये R अधिक H होणार आहे? अगदी बरोबर, काय होणार तर 2 पाय R कंसामध्ये R अधिक H हे होणार आहे। काय तर वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या R व उंची H असल्यास वृत्तचितीचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते आहे 2 पाय R कंसामध्ये R अधिक H। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ दिले असता त्यामध्ये डॅश वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळवले असता वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ मिळते। तर बघा, 2 आहे की 1 आहे? अगदी बरोबर, काय असणार आहे तर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे। बघा, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ दिले असता त्यामध्ये 2 वर्तुळाचे काय होते, क्षेत्रफळ मिळवले असता वृत्तचितीचे काय मिळते तर एकूण पृष्ठफळ जे आहे ते आपल्याला मिळते। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे घनाचे उभे पृष्ठफळ। तर घनाचे उभे पृष्ठफळ बघा काय आहे, 4L वर्ग आहे की 6L वर्ग आहे? बघा, इथे आपल्याला घनाचे उभे पृष्ठफळ विचारलेले आहे, मग ते साहजिक असे काय असणार आहे? अगदी बरोबर, ते 4L वर्ग असं असणार आहे। तर ते किती असणार आहे बघा, घनाचे उभे पृष्ठफळ ऑप्शन आपल्याला दिलेला आहे 4L वर्ग आणि 6L वर्ग। काय असणार आहे? अगदी बरोबर, 4L वर्ग हे आपलं योग्य ऑप्शन आहे। बघा, घनाचे उभे पृष्ठफळ 4L वर्ग हे आपलं असणार आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 8 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे घनफळ डॅश होईल। तर ते किती होईल ते आपल्याला सांगायचं आहे। बघा, 512 सेंटीमीटर वर्ग होणार आहे की 64 सेंटीमीटर वर्ग होणार आहे? सांगा पाहू, आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, ते होणार आहे 512 सेंटीमीटर वर्ग। म्हणजेच बघा, 8 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे जे घनफळ आहे ते होणार आहे 512 सेंटीमीटर वर्ग। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेतलेला आहे की शंकूच्या आकृतीमध्ये डॅश बरोबर काय येणार आहे तर लंब उंची वर्ग अधिक तळाची त्रिज्या वर्ग।
मग इथे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे सरळ उंची वर्ग आणि सेकंड आहे तिरकस उंची वर्ग. मग आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, तिरकस उंची वर्ग जे आहे हे आपलं योग्य ऑप्शन आहे. बघा, शंकूच्या आकृतीमध्ये तिरकस उंची वर्ग बरोबर काय आहे? तर लंब उंची वर्ग अधिक तळाचे त्रिज्या वर्ग, हे असं असणार आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की वृत्तचितीचे घनफळ डॅश गुणिले शंकूचे घनफळ. मग येथे 3 येणार आहे की 1/3 येणार आहे? पहा, वृत्तचितीचे घनफळ डॅश गुणिले शंकूचे घनफळ काय येईल? अगदी बरोबर, 1/3 काय येणार आहे? वृत्तचितीचे 1/3 गुणिले शंकूचे घनफळ असं आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पायची जी किंमत आहे ती आपल्याला सांगायची आहे आणि ती साहजिकच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बघा, ती 4.14 आहे की 22/7 आहे? कुठले असणार आहे? अगदी बरोबर, ते असणार आहे पायची जी किंमत आहे ती आहे 22/7. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की शंकूचे घनफळ बरोबर डॅश गुणिले पाय r वर्ग h. त्यासाठी आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे, 3 आणि दुसरं ऑप्शन आहे 1/3. काय असणार आहे? अगदी बरोबर, आपलं असणार आहे 1/3. म्हणजेच काय? तर शंकूचे घनफळ बरोबर काय आहे? 1/3 गुणिले पाय r वर्ग h, हे आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे या प्रकरणावरती आपण काय केलेलं आहे तर सराव घेतलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरे जी आहेत ती दिलेली आहेत. आता आपल्याला खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करायचं आहे तर हे जे प्रकरण आहे पृष्ठफळ व घनफळ हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहे. यामध्ये देखील आपल्याला काय विचारले जाणार आहे तर जे काही प्रश्न आहे ते आपल्याला विचारले जातील. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन जे आहे ते विचारले जातील आणि मग विचार करून आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं योग्य आन्सर जे आहे ते सांगायचं आहे. चला, आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर पृष्ठफळ व घनफळ हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर बघा, इथे 5 प्रकारचे काय दिलेले आहेत? खेळ दिलेले आहेत आणि त्यापैकी एक खेळ आपल्याला काय करायचा आहे? सिलेक्ट करायचा आहे. चला मग आपण हा जो गिटारचा खेळ आहे तो आपण सिलेक्ट करूया. आणि बघा, इथे आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे जे ऑप्शन आहे, पर्याय जे आहे ते आपल्याला इथे 4 प्रकारे जे पर्याय आहेत ते आपल्याला दिलेले आहे. त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय काय करायचा आहे सांगायचा आहे. मग सगळ्यात आधी आपल्याला नीट प्रश्न काय करायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला जे आन्सर आहे ते येणारच आहे. बघा, घनाची कडा ए असल्यास घनाचे घनफळ डॅश असते. आता घनफळ आपल्याला घन म्हणजे काय हे माहितीच आहे. बघा, ते असणार आहे ए वर्ग ए घन 4a वर्ग की 6a वर्ग. घन आपल्याला माहिती आहे म्हणून आन्सर काय आहे? अगदी बरोबर, ए घन हे आपलं काय आहे? योग्य आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक 2 तळाचे क्षेत्रफळ. मग इथे काय येणार आहे पहा, 2 तळाचे पृष्ठफळाचे की 4 तळाचे. नीट आपल्याला काय करायचं आहे, आधी प्रश्न जो आहे तो समजून घ्यायचा आहे की वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय आहे? वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक 2 तळाचे क्षेत्रफळ. मग आपलं योग्य ऑप्शन आहे अगदी बरोबर 2 तळाचे क्षेत्रफळ हे आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की जर शंकूच्या वर्तुळाकार तळाचे व्यास 14 सेंटीमीटर असेल तर शंकूच्या तळाचे जे क्षेत्रफळ आहे ते किती असणार आहे? तर बघा, 66 सेंटीमीटर वर्ग, त्यानंतर 33 सेंटीमीटर वर्ग, 22 सेंटीमीटर वर्ग की 44 सेंटीमीटर वर्ग. काय असणार आहे सांगा पाहू. तर आपलं जे योग्य आन्सर आहे ते असणार आहे अगदी बरोबर 22 सेंटीमीटर वर्ग हे आपलं काय आहे? योग्य आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे शंकूला डॅश पृष्ठे असतात. तर शंकूला किती पृष्ठे असतात? त्याला 3 पृष्ठ असतात, 1 पृष्ठ असतो, 2 पृष्ठ असते की यापैकी नाही? मग सांगा पाहू, शंकूला किती पृष्ठे असतात? अगदी बरोबर, शंकूला 2 जे आहे 2 पृष्ठे असतात. अशाच प्रकारे आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय आहे? तर वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक डॅश क्षेत्रफळ. मग ते काय येणार आहे पहा, तळाचे वक्रपृष्ठ, दोन्ही तळाचे की यापैकी नाही? मग
शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक डॅश क्षेत्रफळ काय येणार आहे बघा. ऑप्शन नीट आपल्याला बघायचे आहे. तळाचे, वक्रपृष्ठ, दोन्ही तळाचे आणि यापैकी नाही. काय येणार आहे? अगदी बरोबर, तळाचे हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो अशा प्रकारे आहे की शंकूच्या आकृतीमध्ये तिरकस उंची, लंब उंची आणि तळाची त्रिज्या हे डॅश त्रिकोण बनवतात. कुठला त्रिकोण बनवतात पाहूया. ती विशाल कोण, काटकोन, समभुज त्रिकोण की लघुकोन त्रिकोण. कुठला कोण बनवतात? अगदी बरोबर, काटकोन जो आहे तो बनवला जातो. आणि आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो शंकूला वर्तुळाकार तळ आणि डॅश ही दोन पृष्ठे असतात. तर कुठली पृष्ठे असतात पहा. पृष्ठतळ, वक्रतळ, पृष्ठफळ की वक्रपृष्ठ. बघा, शंकूला वर्तुळाकार तळ आणि डॅश ही दोन पृष्ठे असतात. कुठलं आणखी एक पृष्ठ असतं? अगदी बरोबर, वक्रपृष्ठफळ जे आहे ते शंकूला असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे इष्टिका चितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे कशी आहे. तर LBH असेल तर त्याचे एकूण पृष्ठफळ डॅश होईल. किती होणार आहे पहा. 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LB. दुसरा आहे B कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH. नेक्स्ट आहे L गुणिले B गुणिले H. आणि शेवटचा आहे LB अधिक BH अधिक BL. काय मग आपले योग्य ऑप्शन आहे? अगदी बरोबर, 2 LB अधिक BH अधिक काय असणार आहे? LB असणार आहे. हे आहे आपलं योग्य आन्सर. तर पहा, हे आपलं योग्य आन्सर आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे. पहा, आपला आन्सर देखील राईट आलेला आहे. आणि आता आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे एका इष्टिकाची ती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौरस एकक आहे. तिची रुंदी, उंची अनुक्रमे 6, 5 एकक आहे. तर त्या खोक्याची लांबी किती असणार आहे? बघा, आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. 20 एकक, 22 एकक, 30 एकक की 2 एकक. सांगा पाहू योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 20 एकक हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ हे 1980 सेंटीमीटर वर्ग असून तळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर असल्यास त्या वृत्तचितीची उंची आपल्याला काढायची आहे. आणि पायची आपल्याला किंमत दिलेली आहे इथे 22/7 ही पायची किंमत दिलेली आहे. आणि त्यासोबतच इथे आपल्याला 4 जे पर्याय आहे ते दिलेले आहेत. 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर की 21 सेंटीमीटर. मग आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, 21 सेंटीमीटर हे आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे पृष्ठफळ व घनफळ आहे हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे व खेळाच्या माध्यमातून देखील आपण हे प्रकरण जे आहे ते समजून घेतलेलं आहे. आता त्यावर आपण थोडक्यात काय करणार आहोत तर परीक्षा देखील घेणार आहोत. तर पहा मुलांनो, शंकूला वर्तुळाकार तळ आणि डॅश ही 2 पृष्ठे असतात. आणि त्यासाठी बघा इथे आपल्याला किती ऑप्शन दिलेले आहेत तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे पृष्ठफळ, वक्रतळ, पृष्ठफळ आणि वक्रपृष्ठ. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, आपलं योग्य जे ऑप्शन आहे ते आहे वक्रपृष्ठ. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे शंकूला डॅश पृष्ठे असतात. आता शंकूला किती पृष्ठे असतात? त्याला 3 पृष्ठे असतात. 1 असतो, 2 असते की 1ही नसतो? अगदी बरोबर, शंकूला काय असतं तर शंकूला 2 पृष्ठे असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे इष्टिका चितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे LBH असेल तर त्याचे एकूण पृष्ठफळ डॅश होय. बघा किती असते ते 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LB कंस पूर्ण. दुसरा आहे B कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH. आणि थर्ड आहे L गुणिले H B गुणिले H. आणि शेवटचा आहे LB अधिक BH अधिक LH. काय असणार आहे? अगदी बरोबर, तर इष्टिका चितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे LBH असेल तर त्याचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते असणार आहे 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LB. हे त्याचे काय असणार आहे तर पृष्ठफळ जे आहे ते असणार आहे.
आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे शंकूच्या आकृतीमध्ये तिरकस उंची, लंब उंची आणि तळाची त्रिज्या ही डॅश त्रिकोण करतात. कुठले त्रिकोण करतात तर पहा, विशाल कोण, काटकोन, समभुज त्रिकोण की लघुकोन. सांगा पाहू योग्य ऑप्शन काय असणार आहे. अगदी बरोबर, काटकोन त्रिकोण करतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौरस सेंटीमीटर आहे, तर तिची रुंदी व उंची अनुक्रमे 5, 6 व 5 एकक आहे, तर त्या खोक्याची लांबी किती असणार आहे. ती बघा, 20 एकक, 22 एकक, 30 एकक की 2 एकक. काय असणार आहे. अगदी बरोबर, 20 एकक एवढी असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे घनाची कडा ए असल्यास घनाचे घनफळ डॅश असते. ते किती असणार आहे पहा, ए वर्ग, ए घन, 4a वर्ग की 6a वर्ग. काय असणार आहे. अगदी बरोबर, ए घन हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक 2 तळाचे क्षेत्रफळ. मग कुठला ऑप्शन योग्य असणार आहे पहा, तळाचे, 2 तळाचे, पृष्ठफळाचे की 4 तळाचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर नीट जो प्रश्न आहे तो समजून घ्यावा लागणार आहे. बघा, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ वक्र पृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक 2 तळाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे. अगदी बरोबर, 2 तळाचे क्षेत्रफळ हे आपलं योग्य उत्तर येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 1980 सेंटीमीटर वर्ग असून तळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर असल्यास त्या वृत्तचितीची जी उंची आहे ती आपल्याला काढायची आहे. आणि इथे पायची जी किंमत दिलेली आहे ती आहे 22/7. आणि यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेला आहे. जो पहिला पर्याय आहे तो आहे 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर आणि 21 सेंटीमीटर. मग आपलं योग्य काय असणार आहे पर्याय. अगदी बरोबर, 21 सेंटीमीटर हा आपला योग्य पर्याय आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण पाहणार आहोत की शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे क्षेत्रफळ. मग काय येणार आहे बघा, तळाचे, वक्रपृष्ठ दोन्ही तळाचे की यापैकी नाही. सांगा पाहू. अगदी बरोबर, तळाचे हे आपलं योग्य आन्सर आहे. बघा, शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ हे आपलं योग्य आन्सर आहे. आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की जर शंकूच्या वर्तुळाकार तळाचे व्यास 14 सेंटीमीटर असेल तर शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ किती असणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा, 66 सेंटीमीटर वर्ग, 33 सेंटीमीटर वर्ग, 22 सेंटीमीटर वर्ग, 44 सेंटीमीटर वर्ग. सांगा पाहू योग्य ऑप्शन काय आहे. अगदी बरोबर, 22 सेंटीमीटर वर्ग हे आपलं योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण पृष्ठफळ व घनफळ या प्रकरणावरती परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत तर काही प्रश्न उत्तरे जे आहे ती देखील इथे आपण समजून घेणार आहोत. त्याचा देखील आपण इथे सराव करून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की इष्टिकाचितीचे वक्र पृष्ठफळ व घनफळ लिहा. तर त्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे कशी आहे, LBH असे आहे. मग बघा, त्याचं जे उत्तर आहे ते आपण इथे काढलेलं आहे की इष्टिकाचिती एकूण पृष्ठफळ किती आहे तर तिचे एकूण पृष्ठफळ आहे 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH हे आहे त्याचं वक्र पृष्ठफळ. मग इष्टिकाचितीचे जे घनफळ आहे ते कसे आहे तर ते आहे L गुणिले B गुणिले H, म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हे काय आहे तर इष्टिकाचितीचे घनफळ आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की घनाचे पृष्ठफळ व घनफळ लिहायचे आहे. जर त्याचे कड L असेल तर बघा, त्याचं जे उत्तर आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. काय विचारलेलं आहे बघा, घनाचे पृष्ठफळ, घनफळ आपल्याला लिहायचे आहे. जर त्याचे कड जे आहे ते L असेल तर. मग घनाचे एकूण पृष्ठफळ किती आहे तर घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 6L वर्ग. आणि घनाचे जे घनफळ आहे ते किती आहे तर L घन. बघा, घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 6L वर्ग आणि घनाचे घनफळ आहे L घन. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे
तो आहे वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या r व उंची h असल्यास त्याचे वक्र पृष्ठफळ, पृष्ठफळ व घनफळ हे आपल्याला लिहायचे आहे. म्हणून बघा ते आपण इथे काढलेले आहे. तर इथे पाहू शकतो आपण की वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती 2rh आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ जे आहे ते कसे आहे तर 2r कंसामध्ये r अधिक h आणि वृत्तचितीचे जे घनफळ आहे ते आहे r वर्ग h. अशा प्रकारे आपण हे आन्सर जे आहे ते घेतलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून बघा आपण इथे त्याचे जे पृष्ठफळ आहे ते काढून घेतलेलं आहे की वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला दिलेले आहे. किती आहे ते बघा. तर घनाचे एकूण पृष्ठफळ किती आहे तर 5400 चौरस सेंटीमीटर. मग घनाचे एकूण पृष्ठफळ किती येतात तर 6a वर्ग. म्हणून 6a वर्ग बरोबर किती तर 5400. मग a वर्ग बरोबर आपल्याला 6ने काय करायचं आहे तर 5400 ला भागायचं आहे. उत्तर किती आलेलं आहे तर 900 एवढं आलेलं आहे. बघा 6 एक 6, 6 9 54 आणि हे जे 2 शून्य आहेत आपल्याला 9 वरती ठेवायचे आहे. म्हणजेच a वर्ग बरोबर किती आलेला आहे तर 900 आलेला आहे. मग दोन्ही बाजूंना वर्गमूळ घेतल्यानंतर a बरोबर किती होणार आहे 30 सेंटीमीटर होणार आहे. 30ने जर 30ला गुणलं तर काय होणार आहे 900 येणार आहे. म्हणून वर्ग आपण काढलेला आहे, वर्गमूळ काढलेला आहे. मग a बरोबर किती आलेला आहे तर 30 सेंटीमीटर आलेलं आहे. मग त्या घनाच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ किती तर ते आहे 4a वर्ग. म्हणून आपल्याला 4 गुणिले 900 याचा गुणाकार करायचा आहे. बघा 9 चौक 36 आपण घेतले आणि हे जे 2 शून्य आहे ते आपण इथे उतरवले. किती आलेलं आहे तर 3600 चौरस सेंटीमीटर आलेला आहे. म्हणजे घनाच्या उभ्या पृष्ठाचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आलेलं आहे तर ते आलेलं आहे 3600 चौरस सेंटीमीटर. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 1980 सेंटीमीटर असून तळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर असल्यास त्या वृत्तचितीची जी उंची आहे ती आपल्याला काढायची आहे. तर बघा त्याची जी उंची आहे ती इथे आपण काढून घेतलेली आहे. तर वृत्तचितीचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते आपल्याला दिलेले आहे 1980 सेंटीमीटर वर्ग. तळाच्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती दिलेली आहे r म्हणजे 15 सेंटीमीटर. मग वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ किती आहे 2πr. मग किमती आपण इथे ठेवलेल्या आहे की 1980 2 गुणिले किती पायची किंमत 22/7. r त्रिज्या दिलेली आहे 15, उंची दिलेली नाहीये म्हणून h आपण जसा आहे तसा घेतलेला आहे. मग h बरोबर किती येणार आहे तर आपण तिरकस गुणाकार केलेला आहे 1980 गुणिले किती 7. मग 2 गुणिले 22 गुणिले किती 15 यांचा गुणाकार आपण करून घेतलेला आहे. किती आलेला आहे तर यांचा गुणाकार आलेला आहे उंची h बरोबर आलेली आहे 21 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देखील घेतलेलं आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे तो आहे एका शंकूच्या तळाची त्रिज्या 12 सेंटीमीटर व लंब ही उंची 16 सेंटीमीटर असल्यास शंकूची तिरकस उंची, वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. आणि जी पायाची किंमत दिलेली आहे ती आहे 3.14. बघा त्याचं जे उत्तर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की कशा कशाची किमती आपल्याला दिलेल्या आहेत. तर r बरोबर 12 सेंटीमीटर दिलेले आहे, h बरोबर 16 सेंटीमीटर दिलेला आहे. तसेच सूत्र बघा l वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग. मग l वर्ग बरोबर किती तर r ची किंमत आपल्याला दिलेली आहे 12 वर्ग अधिक h ची किंमत दिलेली आहे 16 वर्ग. मग 12 गुणिले 12 किती तर 144. 16 गुणिले 16 16चा वर्ग आलेला आहे 256. बरोबर त्यांची बेरीज आपण करून घेतली. l वर्ग बरोबर किती 400. मग l आपण वर्गमूळ काढून टाकलेला आहे. l बरोबर किती आलेला आहे 20 सेंटीमीटर. आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ आहे πr/l. तर बघा पायची जी किंमत दिलेली आहे ती आहे 3.14 आणि
जो आर आहे तो आहे 12, उंची आपण काढलेली आहे ती किती आलेली आहे तर 20 सेंटीमीटर आलेली आहे. मग यांचा गुणाकार आपण करून घेतलेला आहे 753.6 चौरस सेंटीमीटर. शंकूचे एकूण पृष्ठफळ किती आहे तर पाय आर कंसामध्ये एल अधिक आर. मग सूत्रानुसार आपण किमती टाकलेल्या आहे 3.14 गुणिले 12 कंसामध्ये 20 अधिक 12. तर आपण 3.14 गुणिले 12 20 आणि 12 32 आपण इथे घेतलेले आहे. यांचा जो गुणाकार आलेला आहे तो आलेला आहे 1205.76 चौरस सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपला जो 6वा प्रश्न आहे तो देखील इथे आपण समजून घेतलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. तर वक्र पृष्ठफळ व घनफळ हे जे आपलं शेवटचं प्रकरण आहे ते देखील आपण काय केलेलं आहे तर त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. तसेच खेळाच्या परीक्षेच्या माध्यमातून आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे आणि काही प्रश्न उत्तरे जे आहे त्याचा देखील आपण इथे सराव केलेला आहे. तर अशा प्रकारे पृष्ठफळ व घनफळ हे जे प्रकरण आहे आपलं ते पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.